नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देव मुलांना घरी सोडून पुन्हा ऑफिसला आला. गाथा तिच्या केबिनमध्ये सोफ्यावरती बसून डोकं मागे टेकून रिलॅक्स होती. ती थकली होती, त्यामुळे तिचा डोळा लागला होता. देव केबिनमध्ये आला हे तिला जाणवलं नाही. त्यानं केबिनमध्ये पाहिलं तर ती दिसली नाही. कुठे गेली ही, तो मनातच म्हणत इकडे तिकडे पाहत होता, तर ती त्याला सोफ्यावर शांत झोपलेली दिसली. तिला असं पाहून त्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आली. त्यानं हळूच केबिनचं दार आतून लॉक केलं आणि तिच्या जवळ जाऊन बसला. तिच्या चेहऱ्यावरती थकवा जाणवत होता, परंतु तरीही ती गोड दिसत होती. त्यानं हळूच तिचे पाय वर घेत त्याच्या मांडीवरती ठेवले आणि चेपू लागला. गाथाला जाणवत होतं, परंतु तिचा डोळा काही उचलत नव्हता. तिला छान वाटलं म्हणून ती तशीच झोपून राहिली. 5-1 मिनिटं झाली असतील की अचानक तिनं खाडकन डोळे उघडले आणि पाहिलं तर देव तिचे पाय चेपत होता. काय करताय, ती झटकन त्याच्या मांडीवरनं पाय बाजूला घेत बोलली. बायकोची सेवा करतोय, त्यानं तिला पाय काढू दिले नाहीत. सोडा. असू दे, मला आवडतंय. तो अजूनच तिच्या पायांवरती त्याचे हात प्रेस करत होता आणि तिला आता कसं तरीच वाटत होतं. सोडा म्हणते ना, कुणी पाहिलं तर? मग काय झालं, तुझा नवरा आहे मी. अजिबात नाही. बरं, फुल टाईम नोकर तर आहे आणि हा नोकर थकलेल्या बॉसचे पाय चेपतोय, सिम्पल. असं म्हणत त्यानं तिला थोडं जवळ ओढलं. ती आता त्याच्या एकदम जवळ ओढली गेली आणि त्यानं तिला जबरदस्ती मांडीवर बसवलं आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाहू लागला. हे अति होते मिस्टर देसाई, ती रागात बोलली. अति तर मी अजून केलंच नाही. तेवढ्यात ती मध्येच कळवळली. काय झालं? काही नाही, सोडा मला. तिच्या चेहऱ्यावरती वेदना स्पष्टपणे जाणवत होती. गाथा, व्हॉट हॅपन? तिनं तिला बाजूला करून काळजीनं विचारलं. तर ती काहीच सांगायला तयार नव्हती. सोफ्याच्या बाजूला असणाऱ्या टेबलवरती तिच्या बॅगच्या बाजूला सॅनिटरी पॅडचा बॉक्स होता आणि ते पाहून देव काय ते समजून गेला. तुझे पिरियड्स आलेत का? त्यानं सरळ सरळ विचारलं आणि तिने डोळेच मोठे केले. चल घरी जाऊ, तो काळजीनं बोलला. मला काम आहेत, ती उठत बोलली. पण तुझी तब्येत बरी नाही आहे. नेहमीचंच आहे, 4 दिवस असाच त्रास होतो. ठीक आहे, असं पाय लांब करून झोप, तुला बरं वाटेल. तो तिला पुन्हा सोफ्यावरती आडवं करत बोलला. मी ठीक आहे, ती बोलली. गाथा, मी डॉक्टर आहे आणि तुझा त्रास यानं कमी होईल, तो काळजीनं बोलला आणि मग तिनं पाय लांब केले. त्यानं लगेच त्याच्या बॅगमधून एक पेनकिलर काढली आणि तिला दिली आणि तिच्यासाठी गरम ब्लॅक कॉफी करून आणली. तिला थोडं बरं वाटत होतं. त्यानं पिऊनला सांगून हॉट वॉटर बॅग मागवली आणि ती तिच्या ओटीपोटावरती तो हळुवारपणे ठेवत होता. ती जेव्हा जेव्हा वेदनेनं कणत होती तेव्हा तिची ती वेदना त्याच्याही चेहऱ्यावर दिसत होती. खूप दुखतंय का? त्यानं काळजीनं तिच्या डोक्यावरनं हात फिरवत विचारलं आणि तिनं डोळे मिटले, कारण त्याची काळजी तिला त्याच्याकडे खेचत होती. गाथा, आपण घरी जातोय, असं म्हणून त्यानं तिला सरळ दोन्ही हातांवरती उचलून घेतलं. देव, ती आश्चर्यानं बोलली. मी तुझं काही ऐकणार नाही. त्यानं दरवाजा उघडून तिला केबिनच्या बाहेर आणलं. सगळे त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत होते. सगळे पाहतायत, देव सोड मला, ती आजूबाजूला पाहत बोलली. आय डोंट केअर. त्याला पर्वा नव्हती. समोरनं समीरही येत होता. त्यांना असं पाहून तोही आश्चर्यचकित झाला. समीर, गाथा 2-3 दिवस ऑफिसला येणार नाही, असं म्हणून देव पुढे निघून सुद्धा गेला आणि समीर गोंधळून त्याच्याकडे पाहत होता. देवनं तिला गाडीत बसवलं आणि दरवाजा बंद केला. तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि गाडी स्टार्ट केली. ती थोडी वैतागून त्याच्याकडे पाहत होती. इकडे हॉलमध्ये सत्यम, ग्रीशा हे मॅक्स सोबत खेळत होते. देव गाथाला दोन्ही हातांवरती उचलून आत घेऊन येत होता. माया आणि यशोदा मावशी देखील होत्या. माऊ, ग्रीशा त्यांना पाहून बोलली आणि त्यांना तसं पाहून मॅक देखील गोंधळला. गाथा, काय झालं? माया काळजीनं बोलली. काही नाही ताई, हा डॉक्टर थोडा वेडा झालाय, ती रागात बोलली. त्यानं तिला सरळ तिच्या बेडरूममध्ये नेऊन झोपवलं. सगळे तिच्या मागे आले. तिला खूप राग येत होता. मावशी,
माया, गाथा 4 दिवस घराबाहेर पडणार नाही, ओके? देव बोलला. अरे पण झाले तरी काय? यशोदा मावशी बोलल्या. तिला पिरियड्स आलेत, त्रासही फार होतोय, देव बोलला. मॅक समोर होता आणि गाथाला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटलं. मी काढा करून आणते, यशोदा मावशी गालात हसत बोलल्या आणि बाहेर गेल्या. मॅक, जरा बाहेर जातोस का? तिला आराम करायचा आहे, देव बोलला. या गाथा, टेक केअर. तुला काही लागलं तर सांग, मॅक बोलला. नो नीड, मी आहे ना, मी डॉक्टर आहे, मी तिची घेईन काळजी, तू जा, देव बोलला. मॅक कम. माया मॅकला तिथून घेऊन गेली. हे काय होतं? गाथा रागात बोलली. कुठे काय? तुम्ही मॅकसोबत असं बोलू शकत नाही. मी काय बोललो त्याला? तुम्ही त्याला जायला का सांगितलं? त्याला कसं वाटलं असेल? त्यात काय वाटायचंय? तुला आराम करायचा नाही आहे का? आणि इथे थांबून तरी तो काय करणार होता? उगाच तुला बोलून डिस्टर्ब केलं असतं. आऊट. ती चिडली, कारण त्याच्याकडे तिच्या प्रत्येक प्रश्नाचं असंच बालिश उत्तर होतं. जातोय. त्यानं पटकन तिच्या कपाळावर किस केलं आणि रूमच्या बाहेर पडला. ती शॉक होऊन त्याच्याकडे पाहत होती. दिवसभर देवनं तिला रूमच्या बाहेर येऊ दिलं नाही की तिच्याजवळ कोणाला जाऊ दिलं नाही. मॅक हे सगळं पाहून गोंधळला होता. त्याच्या मनामध्ये 1000 प्रश्न उपस्थित झाले होते. तो मायाच्या रूममध्ये आला. ती मुलांचा अभ्यास घेत होती. माया, मॅक, ये ना, बस ना. तू बिझी आहेस का? नाही रे, यांचा होमवर्क झालाय, बोल ना. मॅक ग्रीशा आणि सत्यमला पाहत होता. तिच्या लक्षात आलं त्याला नक्कीच देवबद्दल विचारायचं आहे. सत्यम, ग्रीशा, तुम्ही बाहेर जाऊन खेळता का? ओके मॉम. दोघेही सगळं मग असंच सोडून बाहेर पळाले. बदमाश, हा पसारा आवरून तरी जायचं, ती मागून बोलली आणि मॅक हसू लागला. हां बोल. तिनं त्यांची बुक साईडला करून त्याला बसायला जागा केली. तो डॉक्टर इथे काय आणि त्याचं हॉस्पिटल सोडून तो ही सगळी कामं का करतोय? बरं झालं तूच हा विषय काढलास. मॅक, देव गाथाचा नवरा आहे. माया एक दीर्घ श्वास घेत बोलली. व्हॉट? मॅक शॉक होऊन बोलला. हो, आणि ग्रीशा माझी नाही, गाथाची मुलगी आहे. मॅकला अजूनच दुसरा धक्का बसला. मग मायानं त्याला गाथाच्या पास्टबद्दल सगळं काही सांगितलं. तर मग मित्रांनो, आता काय होईल पुढे पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.